नमस्कार मंडळी, मराठी कट्टा या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी विचार केला आहे की वारंवार उठण्याची ही शक्ती केवळ वयाचे लक्षण नाही, तर शरीरातील एक लपलेला संकेत आहे. आणि जर तुम्हाला सांगितलं की ही समस्या कितीही जुनी असली तरी ती दूर करता येऊ शकते, तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल का? माझ्याकडे येणाऱ्या बहुतेक लोकांची एकच तक्रार असते. ते दिवसा उठतात, पण त्यांची रात्रीची झोप पूर्णपणे विस्कळीत झालेली असते. काही म्हणतात की त्यांना दर तासाला उठावं लागतं, काही म्हणतात की त्यांना 4 वेळा उठावं लागतं, काही म्हणतात की त्यांना भीती वाटते की अंथरुणावरती लघवी करतील की काय. एक 70 वर्षाच्या आजीबाई माझ्याकडे आल्या. डोळ्यांमध्ये थकवा होता, चेहऱ्यावरती चिंता आणि त्यांच्या आवाजामध्ये असहाय्यता होती. त्या म्हणाल्या, "डॉक्टर, मी रात्री झोपायला विसरले आहे. मला झोप लागताच मला लघवी करायची गरज भासते." त्यांच्या पतीने हळूवार सांगितलं की रात्रभर उलटपालट फिरत राहते. माझी चिडचिड होते. असाच एक रुग्ण 65 वर्षांचा होता आणि ती रुग्ण होती आणि दिवसा सर्व काही ठीक आहे. पण मी रात्री 4 वेळा उठते. आता मला बाहेर जायलाही भीती वाटते. असं त्या दोघांचंही सांगणं होतं. दोघांच्याही समस्या वेगवेगळ्या वाटत होत्या, पण मूळ कारण एकच होतं मंडळी. रात्री वारंवार लघवी होणं हे सामान्य नाही आणि वयाचा प्रश्न म्हणून ते नाकारता कामा नये. हा शरीराकडून आलेला संदेश आहे की जर वेळेवर समजलं तर गंभीर समस्या टाळता येतात. लोकांना अनेकदा वाटतं की औषध हा एकमेव उपाय आहे, परंतु माझ्या स्वतःच्या अनुभवावरून अनेक प्रकरणांमध्ये योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाल्लेले काही नैसर्गिक पदार्थ असे चमत्कार करतात जे औषधही करू शकत नाही. आज मी तुम्हाला माझ्या रुग्णांसोबत मी काय करून पाहिलं आहे, त्याच्या आयुष्यामध्ये काय बदल पाहिले आहेत आणि जाणवले आहेत हे समजावून सांगणार आहे. ही अफवा नाहीये, हे खरं सत्य आहे. सर्वात प्रथम रात्री लघवी का वाढते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. दिवसभर शरीरामध्ये असलेल्या द्रव पदार्थांमुळे मूत्रपिंडावरती विश्रांतीचा दबाव येतो. जर मूत्राशय कमकुवत सैल झालेले असतील किंवा शरीरातील काही पोषक तत्वांची कमतरता असेल, तर मेंदू वारंवार सिग्नल पाठवतो. येथूनच खरा उपचार सुरू होतो. उपचार औषधाने नाही, तर समजून घेण्याने होतो. माझ्याकडे 75 वर्षाचे एक रुग्ण होते. त्यांना इतकं व्यसन होतं की ते रात्री 4 वेळा उठायचे, शिवाय झोपू शकत नव्हते. जेव्हा मी त्यांच्या त्या खाण्याच्या सवयीबद्दल विचारलं, तेव्हा ते म्हणाले, "जे हवे ते खातो, कधीही खातो." इथेच मी त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. मंडळी, सुकामेवा फक्त चवीसाठी नसतात. या लहान धान्यांच्या शरीरावर खोलवर परिणाम असतो आणि पण समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा लोक चुकीचे सुकेमेवे खातात आणि योग्य सुकेमेवे चुकीच्या पद्धतीने खाताय. मी स्पष्ट करू इच्छिते, प्रत्येक सुकेमेवे प्रत्येकासाठी नसतात आणि प्रत्येक पद्धत ही प्रत्येक शरीरासाठी नसते. म्हणूनच मी तुम्हाला आज एक अगदी सोप्या भाषेत समजावून सांगेल की कोणता सुकामेवा कोणासाठी आहे, तो कसा खावा किंवा कधी खावा आणि कोणी टाळावा. पण त्याआधी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आजच ते ऐकलं आहे आणि त्याचे फायदे उद्यापासूनच सुरू होतील, तर हे चुकीचा विचार आहे. तुमच्या शरीराला वेळ द्या, पण त्याला योग्य दिशा द्या. जमिनीमध्ये योग्य बी पेरल्यामुळे तुम्हाला नक्कीच परिणाम मिळतील. माझे बरेच रुग्ण गाढ झोपेत आहेत. काही रात्रभर जागे झालेले नाहीत, तर काही एकदाही नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आत्मविश्वास सुद्धा परत आला आहे. आतापासूनच असं म्हणू नका की रात्रीच्या वेळी लघवी होणं हे अपरिहार्य आहे. नाही, हे अपरिहार्य नाही. ते सुधारू शकतं आणि पूर्णपणे बंद सुद्धा होऊ शकतं. व्हिडिओमध्ये पुढे मी शरीरातील कोणत्या कमतरता सुरुवातीला या समस्येला जन्म देतात आणि त्या कशा ओळखायच्या याबद्दल तपशीलवार सांगते. हळूहळू आपण समस्येच्या मुळाशी पोहोचू. फक्त काळजीपूर्वक समजून घेत राहा आणि असा विश्वास ठेवा की यावर उपाय शक्य आहे. मंडळी, मी तुम्हाला त्या टप्प्यावर घेऊन जाईल जिथे ही समस्या हळूहळू उद्भवते, परंतु बहुतेक लोक ते ओळखण्यात अपयशी ठरतात. रात्री वारंवार लघवी होणं अचानक होत नाही. ते गेल्या काही वर्षांपासून निर्माण झालेल्या अंतर्गत कमकुवतपणाचे परिणाम आहेत. माझ्याकडे येणारे बहुतेक वृद्ध लोक म्हणतात, "आधी असं नव्हतं." हे वाक्य स्वतःच बरेच काही जण सांगतात.
पूर्वी असं नव्हतं, तर मग आता असं का आहे? कारण शरीराने खूप आधीपासून सिग्नल देणं सुरू केलं होतं, परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. शरीराचं मूत्राशय हे एका पिशवीसारखं असतं. जेव्हा ते मजबूत असतं, तेव्हा ते योग्य वेळेसाठी मूत्र रोखू शकतं. परंतु आपण वयानुसार खाण्याच्या चुकीच्या सवयी, कमी पाणी पिणं, जास्त चहा किंवा कॉफी पिणं किंवा रात्री उशिरा खाणं या सर्वांमुळे मूत्राशय कमकुवत होतं. मी असे अनेक रुग्ण पाहिले आहेत, जे दिवसातून खूप कमी पाणी पितात आणि संध्याकाळी अचानक जास्त पाणी पितात. त्यामुळे रात्री मूत्रपिंडावरचा दबाव वाढतो. मग मेंदू मूत्राशयाला वारंवार रिकामे करण्याचा आदेश देतो. एक वृद्ध महिला होती, जी दिवसभर कामात व्यस्त राहायची. तिला पाणी पिण्याची आठवणच राहायची नाही. ती झोपण्यापूर्वी 2 ग्लास पाणी पित असे. परिणामी रात्री 3 ते 4 वेळा उठणं ही एक दिनचर्या बनली होती. इथेच पहिली मोठी चूक होती. शरीराला रात्री नाही तर दिवसा पाण्याची आवश्यकता असते. जर दिवसा योग्य प्रमाणामध्ये पाणी प्यायला तर रात्री शरीर शांत राहतं. आता दुसरं प्रमुख कारण म्हणजे मज्जातंतूमध्ये कमकुवतपणा येतो. जेव्हा मूत्राशयाशी जोडलेल्या नसा सैल होतात, तेव्हा मूत्र धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. मेंदू थोडासा भरला की सिग्नल पाठवतो. ही कमजोरी केवळ वयामुळे येत नाही, ती पोषणाच्या कमतरतेमुळे येते. माझ्या अनुभवामध्ये एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. जे लोक वर्षानुवर्षे त्यांच्या आहारामध्ये योग्य पोषक तत्वे घेत नाही, त्यांच्या शरीराची पकड कमी होते, हाडे स्थिर होतात, स्नायू असोत किंवा मग मूत्राशय असो, सर्व काही प्रभावित होतं. एक रुग्ण सुमारे 80 वर्षाचा होता. त्याची समस्या खूप गंभीर होती. कधी-कधी तो रात्री अंथरूणही ओले करायचा. तो खूप लाजलेला होता. त्याच्या आहाराबद्दल विचारलं तेव्हा मला कळालं की तो वर्षानुवर्षे फक्त भाकरी आणि भाज्यांवरच जगत होता. काहीही पौष्टिक नाही, ऊर्जा देणारे अन्न नाही. मंडळी, शरीराला फक्त पोट भरण्यासाठी अन्नाची गरज नाही. शरीराला शक्ती, आधार आणि पोषणाची आवश्यकता असते. आता तिसरं कारण येतं थंडवा देणारे पदार्थ. काही पदार्थ लघवी वारंवार तयार करण्यास भाग पडतात. रात्री असे पदार्थ खाल्ल्याने लघवीच्या समस्या वाढतात, हे निश्चित आहे. मी येथे स्पष्ट करू इच्छिते की प्रत्येक फळ, प्रत्येक भाजी, प्रत्येक सुकामेवा नेहमी बरोबर नसतो. माझ्याकडे एक वयस्क व्यक्ती आली होती, जी दररोज रात्री फळे खात असे. त्यांना वाटत होतं की फळे आरोग्यासाठी खूप चांगली आहेत, पण त्यांना हे माहीतच नव्हतं की काही फळे रात्री लघवी वाढवतात. जेव्हा त्यांच्या सेवनाची वेळ बदलली, तेव्हा समस्या निम्मी झाली. आता प्रश्न असा आहे की उपाय काय आहे? उपाय हळूहळू पण कायमचा आहे. त्यातील सर्वात मोठा भाग म्हणजे योग्य सुकामेवा योग्य पद्धतीने खाणं. लोक बहुतेकदा सुकामेवा गृहीत धरतात. काहींना वाटतं की ते फक्त ताकदीसाठी आहे, तर काहींना असं वाटतं की ते गरम आहे. पण सत्य हे आहे की काही सुकामेवे मूत्राशय मजबूत करण्याचे काम करतात. पण लक्षात ठेवा की चुकीच्या प्रमाणामध्ये आणि चुकीच्या वेळी खाल्ल्यास हे सुकेमेवे नुकसान देखील करू शकतात. म्हणूनच येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक सुक्यामेव्याचे संपूर्ण विज्ञान अगदी स्पष्टपणे समजून सांगणार आहे. समस्या कोणाला हलक्या नाही आहे की तुमचं वय 60 पेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला रात्री 2दा लघवी करण्यासाठी जागं व्हावं लागत असेल, तर तुम्हाला लघवी रोखून धरण्यास त्रास होत असेल, तर तुम्हाला तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीचा आहे. बरेच रुग्ण सुरुवातीला म्हणतात की थोडंसं ठीक आहे, परंतु ही छोटीशी समस्या नंतर मोठी समस्या बनू शकते. मी तुम्हाला घाबरवण्यासाठी हे सांगत नाही. खरं सांगते, रात्रीची झोप फक्त विश्रांती देत नाही, तर ती शरीराची दुरुस्ती देखील करते. जर झोपेचा अडथळा आला तर शरीर पूर्णपणे बरं होऊ शकत नाही. पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्या सुकामेव्याबद्दल सांगेल, जो मूत्राशयाच्या आतील पकड मजबूत करतो. ते कसे, भिजवायचे किती, घ्यावे कोणते, कोणत्या वेळेत, सर्व तपशीलवार सांगणार आहे. फक्त लक्षात ठेवा, समस्या कितीही जुनी असली, जर मूळ कारणाकडे लक्ष दिलं तर उपाय निश्चित आहे. मंडळी, आता मी तुम्हाला अशाच गोष्टींची ओळख करून देणार आहे, ज्याने माझ्या अनुभवामध्ये असंख्य वृद्ध लोकांना झोप परत मिळवून दिली आहे. ही चमत्कार नाही आहे, तर निसर्गाची शक्ती आहे, जी योग्य प्रकारे समजून घेतली जाते आणि वापरली जाते. बरेच लोक असे म्हणतात की सुकामेवा फक्त शक्ती वाढवण्यासाठी असतात, पण हे एक अपूर्ण सत्य आहे. काही सुकेमेवे थेट मूत्राशय, नसा आणि अंतर्गत अवयवांवर परिणाम करतात. मी ज्या आजच्या सुक्यामेव्यामध्ये बोलत आहे ते म्हणजे भिजवलेले बदाम. हो, ते साधे दिसणारे बदाम जे लोक एक तर विसरतात किंवा फक्त चावतात. पण योग्यरित्या सेवन केल्यास बदाम शरीरामध्ये अल्पकालीन काम करतात.
माझ्याकडे सुमारे 72 वर्षांचा एक वृद्ध आला होता. रात्री 2, 3, 4 वेळा उठायचा. झोपेचा अभाव होता. त्याला दिवसा डोकं जड वाटायचं आणि चिडचिड व्हायची. तेव्हा मी त्याला विचारलं की तो बदाम खातो का? तेव्हा तो म्हणाला की तो अधूनमधून खातो. इथेच फरक आहे. ते साधं खाणं आणि योग्यरित्या खाणं याला खूप महत्त्व आहे. बदामामधील पोषक तत्वे नसा मजबूत करतात. ते मूत्राशयाच्या भिंतींना आधार देतात आणि महत्त्वाचे म्हणजे हळूहळू मूत्र धरून ठेवण्याची क्षमता देखील वाढवण्यास मदत करतात. हे फक्त शक्य आहे जेव्हा बदाम भिजवून खाल्ले जातात. आता पद्धत काळजीपूर्वक समजून घ्या. रात्री झोपण्यापूर्वी 5 बदाम घ्या. त्यांना पूर्णपणे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि सकाळी त्यांना सोलून घ्या. रात्रभर पाण्यात भिजून दिलेले बदाम सकाळी सोलून खाऊ शकता. हा बहुतेक सर्वात जड भाग असतो. आता रिकाम्या पोटी हे बदाम हळूहळू चावा. घाई करू नका. प्रत्येक कर्नल अशा प्रकारे चावा की जणू तुम्ही तुमच्या शरीराला सांगत आहात की त्यांना मजबूत करण्याची आवश्यकता आहे. नंतर अर्ध्या तासाने कोमट पाणी प्या. दररोज किमान 40 दिवस करा. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की फक्त 5 बदाम खाल्ल्याने काय फरक पडू शकेल? ही सर्वात मोठी चूक आहे. शरीराला प्रमाणाची नाही तर नियमितपणाची गरज आहे. माझ्या त्याच रुग्णाने ही पद्धत केली. पहिल्या 6 दिवसांमध्ये कोणतीही महत्त्वाचा फरक दिसत नव्हता. 15व्या दिवशी त्याने मला सांगितले की तो रात्री फक्त 2दा उठतो. 30व्या दिवशी संख्या 1 वर आली होती आणि 40व्या दिवशी तो म्हणाला, मी आता रात्रभर न जागता झोपतो आहे. ही गोष्ट नाही तर अनुभव आहे. पण समजून घेण्याचा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येकाने बदाम खाऊ नयेत. तर जर एखाद्याला जास्त उष्णतेची तक्रार असेल किंवा ज्यांना वारंवार तोंडात अल्सर होत असतील किंवा त्यांचे शरीर लवकर सुजत असेल, अशा लोकांनी बदाम खाणं टाळलं पाहिजे. म्हणजे प्रमाण कमी ठेवावं. फक्त 3 बदाम. जर एखाद्याला पचनास जुना त्रास असेल, त्यांनी सुरुवातीचे काही दिवस फक्त 1 बदामांची सुरुवात करावी. आता वेळेबद्दल बोलूया. तसे बरेच लोक रात्री बदाम खातात. ही एक मोठी चूक आहे. रात्री बदाम खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते आणि लघवीच्या समस्या आणि उलट्या वाढू शकतात. म्हणूनच नेहमी सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाणं लक्षात ठेवा. आता तुम्ही विचाराल की हे कसं फायदेशीर आहे? बदाम नसा मजबूत करतात, मूत्राशयाच्या भिंती घट्ट करतात आणि मेंदूला नकारात्मक सिग्नल पाठवण्यापासून रोखतात. ज्यांना लघवी रोखून ठेवायची इच्छाही होत नाही त्यांच्यासाठी बदाम खूप उपयुक्त आहे. ते हळूहळू शरीराला लघवी कशी धरायची आणि कधी कधी सोडायची हे शिकवतात. माझ्याकडे एक महिला रुग्ण होती जी लघवी करताना लाज वाटायची, भीती बाळगत होती. तिने ही पद्धत नियमितपणे वापरली. 2 महिन्यानंतर ती म्हणाली की तिला अधिक आत्मविश्वास वाटला. पण मी पुन्हा सांगते, ही एक दिवसाची उपचार पद्धती नाहीये. ही शरीराला संतुलन परत मिळवण्याची शिकवण्याची प्रक्रिया आहे. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. बदाम खाताना तुम्हाला काही गोष्टी टाळाव्या लागतील. रात्री जास्त पाणी पिणं टाळा. झोपण्यापूर्वी कोल्ड्रिंक्स टाळा आणि रात्री उशिरा जेवणही टाळा. जर हे सर्व एकत्र केलं तर परिणाम खूप चांगले असतात. पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीर्घ काळापासून असलेल्या समस्या सॉल्व्ह कशा करायच्या, कुठले ड्रायफ्रुट्सबद्दल वापरायचेत. जे म्हणतात की ही सवय चांगली आहे त्यांच्यासाठी हे ड्रायफ्रुट्स खरा एक आधार आहे. जरा लक्षात घ्या. यावर उपाय हळूहळू येत आहे. मंडळी, आता मी तुम्हाला दीर्घकालीन समस्या असलेल्या रुग्णांसाठी मी निवडलेले ड्रायफ्रूटबद्दल सांगणार आहे. ज्यांनी हे स्वीकारलं आहे ते पुरेसे वयस्क आहेत, रात्री लघवी थांबवतात येत नाही किंवा ज्यांनी औषध घेतलं आहे पण त्यांना खरा आराम मिळाला नाही. येथेच हे दुसरं ड्रायफ्रूट खरोखरच चमकतं. हे ड्रायफ्रूट म्हणजेच अक्रोड. सामान्यतः मेंदूच्या आकाराचे अक्रोड. हे देखील एक खूप आवश्यक असा सुकामेवा आहे. पण हा खाण्याची सुद्धा योग्य पद्धत आहे. खूप जास्त प्रमाणात खाल्ला तर याचे देखील साईड इफेक्ट होऊ शकतात. अक्रोड देखील तुम्ही रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाऊ शकतात. अक्रोड ही सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगला आहे. याने प्रजनन क्षमता वाढते आणि एनर्जी देखील वाढते. याचा आकार मेंदूच्या आकारासारखा असल्यामुळे लहान मुलांना हा बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी देखील उपयुक्त मानला जातो. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर प्रथमच आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील. हसत राहा, आनंदी राहा.